कोण अधिकारी आहेत? कोण अधिकारी बसतात? कोण आहे? कोण? आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मृती दिवस आहे. म्हणजे आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला देह इथे ठेवला. आज खरं तर शिवाजी महाराजांचं स्मरण सगळ्यांनी करायला पाहिजे. पण दुर्दैव इतकं की आजच्या दिवशी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सोलापूरमध्ये भयंकर राडा सुरू आहे. आता तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल. खरं तर हा राडा इतका झालाच नसता, पण काही लोकांना भांडणं लावायला लय मजा येते म्हणून हा सगळा विषय झाला. विषय इतका सोपा होता की जागेची मोजणी करायची, जागा कोणाची आहे ते बघायची, मंदिराची जागा जितकी असेल तितका भाग मंदिराला बहाल करायचा, बाकीची जागा ज्या कोणाची असेल किंवा सरकारची असेल त्यावर पुढे निर्णय घ्यायचा की पुतळा नेमका कुठे ठेवायचा. सोपं होतं की नाही हे? पण काही लोकांना सोल्युशन नसतं पाहिजे. नाही, जागा वगैरे मोजणी केली असती तर उपाय निघाला असता. म्हणून हाके साहेबांची इच्छा आहे की जागा मोजणी होऊच नाही, त्याच्यासाठी आम्ही कितीही राडे करू. मीडियावाले तर आलेलेच आहे, आपण अशी धावपळ करू, आरडाओरडा करू तर व्हिडिओ व्हायरल होणार. त्याच्यामुळे त्यांनी सुरू केला राडा, आरडाओरडा. आता जागा मोजणी झाली असती, जागा मोजायला हे अधिकारी आले होते, त्यांनी जागा मोजू द्यायला पाहिजे होती. पण नाही, मोजणी झाली असती तर अधिकाऱ्यांनी सांगितलं असतं की हे बघा, हे असं असं दिसतंय कागदपत्रावर, ही जागा यांची आहे, ही जागा एवढी यांची आहे, ठीक आहे, पुतळा या ठिकाणी असायला पाहिजे. सोल्युशन लाभलं असतं की नाही आणि वाद पण मिटला असता. पण हाके साहेबांना वाद कुठे मिटवायचा आहे? तुम्ही त्यांचे स्टेटमेंट बघा कितीतरी दिवसांपासून. काय स्टेटमेंट देतात होते? या ठिकाणी आल्याच्या नंतर पण शांततेत सगळं सोडवायला पाहिजे होतं. अरे गावकरीच म्हणत आहेत हा सगळा मुद्दा एकदम शांततेत सुटला असता. कसा सुटला असता आणि काय झालं होतं ऐकूया. तर अंजनगाव खेडोबा नावाचं सोलापूर जिल्ह्यातल्या म्हाडा तालुक्यामधलं हे गाव, या ठिकाणी 70% धनगर समाज आहे. आता हे खेडोबा हे इथलं देवस्थान आहे. या ठिकाणी बुद्ध पौर्णिमेच्या काळामध्ये एक मोठी जत्रा भरते. त्या जत्रेची सगळी तयारी इथे सुरू आहे. या ठिकाणी 1 तारखेला परवाच्या दिवशी सकाळी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे बसवला गेला. त्याच्यानंतर तिथे आरती, पुष्पवर्षाव वगैरे सगळं केलं गेलं आणि नंतर तिथे वाद सुरू झाला. काही लोकांचं म्हणणं होतं की हे खेलोबाच्या देवस्थानाच्या परिसरामध्ये पुतळा कशाला? नाही, पुतळा असायला पाहिजे. शिवाजी महाराजांबद्दल सगळ्यांनाच आदर आहे, सगळ्याच जाती धर्माचे होते शिवाजी महाराज. त्यामुळे या बांधवांचं म्हणणं पडलं की आपण एक काम करूया, या परिसरामध्ये ते ठेवण्यापेक्षा मंदिराचा हा जागा आहे तर तो पुतळा दुसऱ्या जागी बसवावा, व्यवस्थित बसवावा, आम्ही सुद्धा मदत करतो. इतकं सगळं व्यवस्थित होतं की नाही? मग मोजणी करायला पण ते तयार होते. गावकरीच सांगत आहे, त्यांचं म्हणणं होतं की आपण मोजणी करूया. पण हाके साहेबांना कळलं ना, ते सकाळी सकाळी पुतळा बसल्याच्या नंतर त्यांना कळलं की अरे गावकरी धनगर माझे बांधव म्हणतात मोजणी करूया. कसं काय मोजणी होऊ द्यायची? मोजणी झाली तर सोल्युशन फुटेज कोण खाणार? आले ना ते तिकडून, मोठा फाटा घेऊन आले, तिथून स्टेटमेंट करत आले. झालं, वातावरण शिगळलं. इकडे गर्दी वाढायला लागली, पोलिसांची गर्दी झाली. पोलिसांनी मग बॅरिकेड्स लावले, जमावबंदी केली, जायला मज्जाव केला. हाकेंचं आणि या सगळ्या दोन्ही कार्यकर्त्यांची एकमेकांच्या समोर हे झाली, ते बॅरिकेड्स तोडून पुढे जायला लागले. आता मुद्दा काय होता? धनगर बांधव तिथले जे प्रमुख आहेत मंदिराचे, त्यांचे म्हणणं होतं की जागेची मोजणी करा आणि मग जे काय सोल्युशन लाभलं असतं. पण हाके साहेबांचं म्हणणं नाही, मोजणी बिजणी नका करू. मोजणी काय करता तुम्ही? जागा आमचीच आहे. बरं, त्याच्यानंतर ते किती भडकाऊ स्टेटमेंट करतायत. हे बघा, यांना खरं तर मी तर म्हणते महाराष्ट्रामध्ये कोणीही सुज्ञ व्यक्ती असेल ना, ती कोणीही सुज्ञ व्यक्ती लक्षात येईल की यांचा हेतू हा कुठल्याच समाजाच्या फायद्याचा नाही आहे. यांना जर वाटत असेल की मी धनगर बांधवाचं भलं करतो आणि धनगर बांधवांना जर वाटत असेल तर जी व्यक्ती अप्रामाणिक असते ना, ती नाही अशी काही कोणाचंच भलं करू शकत. बघूया त्यांनी काय केलं. त्यांचं भाषण बघा, तुम्हाला मग कळेल की काय म्हणत आहे मी, हे किती भडकाऊ बोलत आहेत. खरं तर या ठिकाणी पुतळ्याचा विषय होता की नाही, त्यांनी हे म्हणायला पाहिजे होतं का अच्छा असं असं आहे, हिस्ट्री अशी आहे, जागा याची आहे, जागेची मोजणी करूया आणि मग बघूया. पण नाही, त्यांना तिथं फुटेज खायचं होतं, केले नाही त्यांनी. झालं, मराठी असं, मराठी तसं. बरं, पुतळा ज्यांनी बसवला
त्या माणसाची जातीचं कास्ट सर्टिफिकेट यांनी बघितलं होतं का नाही? विरोध ज्यांनी केला त्यांचं पण कास्ट सर्टिफिकेट कोणालाच माहीत नाही. होऊ शकतं गावातले सर्व धर्म सर्व जाती बांधवांना मानणारे सगळ्याच लोकांनी म्हटलं असेल की अरे बाबा जे जसं आहे तसं राहू देवा. पण नाही, यांना बघा ना जाती कसे जातीवरून भडकाऊ वक्तव्य करतायत आणि टाळ्या गिबिळ्या एकदा माळ्याला टार्गेट करायचं, एकदा वंजारीला टार्गेट करायचं, एकदा माझ्या आंबेडकरी जनतेला टार्गेट करायचं. आता हे कोणाला म्हणत आहे? ह्या ठिकाणी पुतळ्याचा विषय होता की नाही? पण यांच्या डोक्यामध्ये काय? मराठा धनगर वाद लावायचा, मराठा माळी वाद लावायचा, दोन जातीमध्ये भांडणं लावायचे. म्हणून तर हे सगळे जातीचा उद्धार करणं चाललेलं आहे. कोणाचा विषय आहे आणि कुठे नेत आहेत आणि का नेत आहे? आणि आज आता धनगरांना टार्गेट करताय. तू कोण आवारे फुवारे शिवे देतोय ना? अरे तू आता आग्या मोहाच्या चाळीत हात घातलायस. जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही. साहेबांचं म्हणणं आहे न्याय भेटत नाही, न्याय मिळालाच पाहिजे. आणि न्याय कधी मिळेल? मोजणी होईल तेव्हाच मिळेल की नाही? पण तुम्ही व्हिडिओ सुरुवातीला पाहिला, मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना येऊच दिलं नाही, मोजणी करूच दिली नाही. न्याय कसा मिळेल मग? आमच्यावर गोळ्या घातल्या चालतील, आमच्यावर गोळ्या घातल्या तरी चालेल, पण आम्ही जागा सोडणार नाही. अरे बाबा हे कशाला हे करताय? बरं, हे इतके उकसवायचा प्रयत्न करतायत. मला असं वाटलं होतं की मनोज जरांगे पाटील जे एका मोठ्या दुसऱ्या समूहाचं प्रतिनिधित्व करतात, ठीक आहे, त्यांचे स्टेटमेंट घ्यायला मीडियावाले गेले. मला असं वाटलं होतं की आता या दोघांचं भांडणं लागेल, जरांगे पाटील पण काहीतरी म्हणतील, हे पण काहीतरी म्हणेल आणि पण जरांगे पाटलांचं जे स्टेटमेंट आलं खरंच मला असं वाटलं की अरे किती मॅच्युअर, काय म्हणतायत ते बघा. त्यांचं वाक्य तुम्हाला इथे दिसत असेल स्क्रीनवर की शांततेत घ्या, जे काय असेल तर दोन्ही बांधवांनी शांततेत, कुणावरही अन्याय होणार नाही. माझी सर्वांना आग्रहाची विनंती आहे की मराठा समाज असो किंवा धनगर समाज असो, आपण सर्वांनी संयम राखावा. आपण एकत्र बसून या विषयावर नक्कीच तोडगा काढू. मराठा आणि धनगर समाजामध्ये फूट पाडण्याचा कोणी प्रयत्न करत आहे का? हे षडयंत्र आहे का? काही डाव तर नाही आहे ना? याच्याकडे आपण गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आणि या ठिकाणी हे एकदम बरोबर आहे. मराठा आणि धनगरच नाही आहो, महार किंवा नवबौद्ध म्हणूया किंवा पूर्वाश्रमीचे महार आणि मातंग यांच्यामध्ये पण भांडणं लावत आहेत. माळी आणि धनगरमध्ये पण भांडणं लावत आहेत. धनगर आणि आदिवासीमध्ये पण भांडणं लावत आहेत. आणि हे डाव हा कोणाचा आहे? हा मनुवाद्यांचा डाव आहे. मनुवाद्यांचा डाव म्हणजे काय? त्यांना हवी असलेली मनुस्मृतीनुसार ही जी वर्णव्यवस्था तेव्हाच येईल जर हे खालचे लोक आपापसात भांडत राहतील, तर वरच्यांना आपली पोळी भाजता येईल, देवाधर्माच्या नावाने तुमच्या बायका पोरांना मॅड करता येईल आणि त्यांचं जे आहे ते बरोबर रोजीरोटी चालत राहील. मंदिरात जाऊन तुम्ही 10-5 रुपये टाकताच. हे मनुवादी लोकांची, खरंच मी तुम्हाला सांगते, मनुवाद्यांनी हेच केलेलं आहे इतके वर्ष. इथल्या लोकांमध्ये भांडणं लावलेले आहेत आणि त्यामुळे जरांगे पाटलांचं हे जे वाक्य आहे ते मला एकदम बरोबर वाटतंय. खरं तर धनगर समाजाचे प्रतिनिधी म्हणून सुद्धा लक्ष्मण हाकेंनी पण हीच भूमिका घ्यायला पाहिजे होती की आपण मोजणी करूया. पडळकरांनी पण हीच भूमिका घ्यायला पाहिजे होती की मोजणी करूया. पण पडळकर काय म्हणतात? अरे यांच्या बापांना मी कसं हे यांच्या बापांना म्हणजे थोडक्यात ते जे कोण तिथले समजा पाटील आहेत का कोण, तो एक व्यक्ती आहे जो मराठा समाजाचा प्रतिनिधित्व करतो आणि त्यांनी म्हटलं की आम्ही हटवणार नाही, काही झालं तरी आम्ही त्यांचे कपडे फाडू वगैरे. त्याच्यानंतर पडळकर लोकप्रतिनिधी आमदार आहेत, पडळकरांनी पण हे म्हणायला पाहिजे होतं की मोजणी करू. पण पडळकरांचं काय वक्तव्य आलं आहे की ते म्हणतात आम्ही त्यांच्या बापांना कसं गार केलेलं आहे. म्हणजे कोणाला म्हणायचं आहे तुम्हाला? म्हणजे मराठा समाजाच्या नेत्यांना आम्ही कशी जिरवलेली आहे. म्हणजे थोडक्यात याच्यावरून त्यांनी स्वतःच्या जातीतल्या लोकांना खुश केलं. त्यांचे तरुण, त्यांचे जेनजी यांना जरासं भारी वाटतं, चिरकतात, ते टाळ्या बिळ्या वाजवतात. आज स्मृती दिवस आहे, त्या ठिकाणी ढोल वाजवले म्हणतात. अरे आजच्या दिवशी अशा काही गोष्टी नसतात करायच्या, पण पुतळ्याजवळ तुम्ही आजच्या दिवशी ढोल वाजवले. आज तुम्ही म्हणताय की आम्हाला काही करून. बरं, काय हाके काय शिवाजी महाराजांबद्दल डिसरिस्पेक्ट नाही करतायत. त्यांनी म्हटलं की आम्ही आदरच करतो. आदरच करायला शिवाजी महाराजांचा कोणीही अनादर करू शकत नाही या राज्यामध्ये. आणि करणारे असतील
ते त्यांना लख ते त्यांना कधी ना कधी शिक्षा मिळेलच. पण या ठिकाणी हे जे काय बघितलं मी, गावकरी असं म्हणतायत की कालपर्यंत गावातलेच धनगर बांधव हे जमिनीची मोजणी करू असं म्हणत होते आणि आज तेच धनगर बांधव म्हणतायत नको करूया, कारण हाके आले आणि हाकेंनी त्यांच्या कानात काय भरवलं माहीत नाही आणि आता ते म्हणतात की नाही नाही मोजणी करायची काही गरज नाही. हे अशा प्रकारे याच्यामध्ये आपण अडकून राहणार आहोत का? किंवा मराठा समाजातले पण काही आहेत का की ज्यांनी मुद्दामून तिथंच पुतळा बसवला? नाही, हे करणारे पण असू शकतात आणि यांना फुसलावणारे पण कोणी असू शकतात की धनगर आणि मराठ्यामध्ये वाद व्हावा म्हणून कोणीतरी सांगितलं नाही तिथंच नेऊन पुतळा बसव. म्हणजे शिवाजी महाराजांचा हे दोन्ही बाजूनी काय प्रकारे वापर केला जातो आहे हे मला असं वाटतं सुज्ञ कोणत्याही जातीतली कोणत्याही धर्मातली व्यक्ती असेल त्यांना बघवत नाही आहे. कृपया हा वाद थांबवा आणि संयमाने घ्या, मॅच्युरिटीने घ्या. या सगळ्याबद्दलच्या मित्रमैत्रिणींनो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा.